चला, मुलांना सुट्ट्या चालू आहेत, रोजच काहीतरी चमचमीत खायचं असतं, तर सफेद वाटाणे भिजवलेले आणि बटाटे कुकरला लावून उकडून घेऊयात. फोडणीसाठी थोडं तेल घालून त्याच्यामध्ये जिरं, कांदा छान परतवून घेऊ. हळद, थोडंसं लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालून फोडणी छान तयार झाली की त्याच्यामध्ये आपले सफेद वाटाणे घालून आपला रगडा तयार झाला. इथं बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडंसं ठेचलेलं आलं आणि लसूण, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालून हे छान मिक्स करून घेऊ. ह्याचे छान गोळे बनवून शॅलो फ्राय करून घेऊया आणि आपले पॅटीसही तयार आहेत. आता प्लेटिंग करण्यासाठी वाटीमध्ये आपण 2 पॅटीस, त्याच्यावरती थोडासा आपला तयार झालेला रगडा, शेव, कोथिंबीर, आपली चिंचगुळाची चटणी आणि आपण जे पुदिन्याचे क्यूब्स केलेले तेच आपण पातळ करून ह्याच्यामध्ये हिरवी चटणी म्हणून घालूया आणि मुलांच्या आवडीचं रगडा पॅटीस तयार.